नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांना आता त्यांना फोन लावताना डायरेक्ट त्यांच्या जवळच्या ऑफिसला बऱ्याचशा बांधकाम कामगारांना त्यांचा ऑफिसचा पत्ता माहिती नसतो आणि तिथला फोन नंबर माहिती नसतो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जे आहे तुमच्या जवळच्या ऑफिसला डायरेक्ट फोन करू शकता, कॉल करू शकता, तुमची जीही समस्या असेल ती। आता बऱ्याचशा बांधकाम कामगारांना त्यांच्या जवळचं तालुका सुविधा केंद्र माहीत नाही आहे किंवा तिथला कॉन्टॅक्ट नंबर माहीत नाही आहे, तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा पत्ता कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचा आहे तुम्हाला सांगतो। या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारासाठी अनेक माहिती देणार आहे, त्यामुळे बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करा। आता बांधकाम कामगारांनी नोंदणी केली असेल किंवा नूतनीकरण केलं असेल तर ते जास्त दिवस पेंडिंग राहिलेलं आहे, तर ते लवकरात लवकर मंजूर कसं होईल ह्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा जे आहे तुम्ही डायरेक्ट त्या पत्त्यावरतीच आपल्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावरती जाऊन डायरेक्टली चौकशी करू शकतात आणि तुमचा अर्ज मंजूर करून घेऊ शकतात। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा तुमच्या तालुका सुविधा केंद्र तुमच्या जवळच्या कामगार ऑफिसचं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर किंवा फोन नंबर किंवा तुमचा पत्ता त्यांचा तुम्हाला आपल्या ऑफिसचा पत्ता कशा प्रकारे बघायचा आहे हे आपण बघणार आहोत। तर पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती mahabocw.in ही वेबसाईटवरती यायचं आहे। आता ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्याला या ठिकाणी 6 योजना दिसतात। तर 6 या ठिकाणी 6 ऑप्शन आहेत, तुम्हाला या ठिकाणी 6 ऑप्शनमध्ये नोंदणी करता येते। या ठिकाणी पहा, नोंदणीचं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही नवीन नोंदणी करणार असाल तर। त्यानंतर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा, म्हणजे तुम्ही कुठल्याही योजनेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेमध्ये 30च्या प्लस योजना आहेत, त्या कुठल्याही योजनेमध्ये तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता घरी बसून। आणि बांधकाम कामगाराची जर नोंदणी संपली असेल, ते रिन्युअल करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही घरी बसून रिन्युअल नूतनीकरण करू शकतात। त्यानंतर बांधकाम कामगाराच्या दाव्याची नियुक्तीची तारीख बदलायची असेल ते पण बदलू शकतात घरी बसून। आणि बांधकाम कामगार नोंदणी अध्ययन करा, म्हणजे नोंदणीमध्ये थोडा बदल करायचा असेल ते पण तुम्ही या ठिकाणी बदल करू शकतात। आणि बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा, तुम्ही तुमची संपूर्ण बेसिक माहिती या ठिकाणी ह्या ॲपमधून पाहू शकतात, ह्या ऑप्शनमधून पाहू शकतात। तर या ठिकाणी हे तुम्हाला बेसिक माहिती पहिल्यांदा तुम्हाला भेटते। आता आपण बघूयात की बांधकाम कामगाराचा पत्ता, म्हणजे या ठिकाणी बांधकाम कामगाराची जी माहिती आहे, फोन नंबर आहे, ते कशा प्रकारे बघायचं आहे। तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी आलं तर तुम्हाला जे आहे ते संपर्कवरती क्लिक करायचं आहे। तर आपण जे आहे ते या ठिकाणी संपर्कवरती क्लिक करूयात। आता संपर्कवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येणार आहे। तर या ठिकाणी पहा, तुमचा कोणता जिल्हा आहे किंवा कोणतं जवळचं तालुका सुविधा केंद्र आहे, तुम्ही कसं बघणार ते या ठिकाणी पहा। तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि प्रभारी संपर्क तपशील, म्हणजे तुमच्या जवळचा तालुका सुविधा केंद्राचा पत्ता आणि तिथला कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटणार आहे। तर ती कशी बघायची, तर या ठिकाणी पहा, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा यापैकी कुठला जिल्हा आहे तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। तर ह्यामध्ये पहा, कोकण विभाग दिलेला आहे, पुणे, त्यानंतर नागपूर विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग। तर हे विभाग जे आहे ते निवडून दिलेले आहेत। तर ह्यामध्ये तुमचं विभाग कोणता आहे ते पहिल्यांदा तुम्ही पाहू शकतात। तर आपण जे आहे ते पहिल्यांदा आपण थोडक्यात तुम्हाला सांगण्यासाठी एक औरंगाबाद विभाग निवडूयात। तर या ठिकाणी औरंगाबाद विभाग निवडल्यानंतर या ठिकाणी औरंगाबाद विभागामधले तुम्हाला कोणता जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी पहा, या ठिकाणी जिल्हे दिलेले आहेत, औरंगाबाद जिल्हा, त्या ठिकाणी पहा नांदेड जिल्हा दिलेला आहे, त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा पत्ता दिलेला आहे, नांदेड जिल्हा आणि तिथला पत्ता या ठिकाणी पहा। तिथला पत्ता कशा प्रकारे आहे, सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड, सोमेश्वर कॉलनी सोमेश कॉलनी कला मंदिराजवळ नांदेड, आणि तिथला तुम्ही हा कॉन्टॅक्ट नंबर जे आहे ते नांदेड ऑफिसचं लावू शकतात, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। आता लातूरचा पण त्या प्रकारे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता लातूरचा पण दिलेला आहे। लातूर या ठिकाणी पहा, लातूरची पण माहिती दिलेली आहे या ठिकाणी। आणि ही नंतर जालना जिल्ह्यातली माहिती दिलेली आहे, तसेच परभणी जिल्ह्यातली त्यांचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। हिंगोली जिल्ह्यातला जे आहे ते पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे। तसेच बीड जिल्ह्यातला कामगाराचं ऑफिस आणि जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला तिथला कॉन्टॅक्ट नंबर भेटणार आहे। उस्मानाबाद जिल्ह्याचं पण दिलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही तुमचं जेही या ठिकाणी जिल्हा असेल तिथलं तुम्ही जे आहे त्या ठिकाणी निवडू शकतात। आता या ठिकाणी पहा, तुम्हाला जर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणचं बघायला पाहिजे असेल तर तालुक्याचं ठिकाण पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार आहात। तर तालुक्याचे ठिकाण कसं बघायचं तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर या ठिकाणी पहा, तालुक्याचे ठिकाण तुम्हाला बघण्यासाठी काय करायचं आहे, आपलं जे डाउनलोड ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी पहा, जे डाउनलोड ऑप्शन या ठिकाणी पहा, या ठिकाणी जे आहे ते तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता आणि प्रभारी संपर्क क्रमांक तपशील तुम्हाला या ठिकाणी ते डाउनलोड ऑप्शन दिसते। तुमच्या जवळचा तालुका सुविधा केंद्राचा पत्ता आणि तिथला मोबाईल नंबर तुम्हाला भेटणार आहे, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। तर या ठिकाणी कशा प्रकारे, तर ह्या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला हे जे आहे ते डाउनलोड होत आहे, तर आपण ओपन करून घेऊयात। आता ओपन या ठिकाणी जे आहे ते
झालेलं आहे. आता आपण हे जे आहे ते ओपन करून घेऊयात. तर या ठिकाणी ओपन झालेलं आहे. ओपन आपण केलेलं आहे. तर या ठिकाणी परमिशन द्यायची आहे. परमिशन दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात की आपल्या जवळचं तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी पाहता येणार आहे. तर या ठिकाणी पहा, अहमदनगर जिल्ह्यातले या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचे तालुक्याचे आणि तिथले पत्ता आणि त्यांचा या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे. मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते पाहता येणार आहे. पिनकोड नंबर आणि तिथला पत्ता तसेच कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. परंतु मित्रांनो, काही कारणास्तव तुम्हाला जे आहे ते कॉन्टॅक्ट नंबर क्लिअर दिसत नाही आहेत. त्यामुळे काही सिक्युरिटी कारणामुळे जे आहे हे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. या साईटला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच मोबाईल नंबर दिलेला आहे. तर या ठिकाणी तुमचा जोही जिल्हा असेल त्याच्या पुढचा तालुका तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात. त्या ठिकाणी जेही तुमचा जिल्ह्याचे तालुका ठिकाण आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडा आणि ही यादी पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या कमेंटमध्येच टाका की यादी टाका म्हणून, तुम्हाला कमेंटमध्ये भेटून जाईल. परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही फक्त कमेंटमध्ये टाकायचं आहे यादी टाका म्हणून. तुम्हाला ते यादी टाकली जाईल. तुमचा कुठला जिल्हा आहे ते जिल्ह्याचं नाव टाका आणि त्या जिल्ह्यातील तुम्हाला यादी भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला त्या जिल्ह्यामधले कोणत्याही तालुक्यातील तुम्हाला हे संपूर्ण पाहता येणार आहे. या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील तुम्हाला लिस्ट पाहता येणार आहे. तिथला मोबाईल नंबर पाहता येणार आहे. तिथला ॲड्रेस पाहता येणार आहे की कुठल्या ठिकाणी कोणतं ॲड्रेस आहे, कोणत्या तालुक्याचा आहे, कोणता ॲड्रेस आहे. म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. डायरेक्ट तुम्ही त्या ऑफिसला जाऊन जे आहे ते भेट घेऊ शकतात किंवा तुम्ही मोबाईल त्यांचा क्रमांक लावून तुम्ही डायरेक्ट तुमची माहिती विचारू शकतात की आमचा असा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला पत्ता सांगा. त्या ठिकाणी तुम्हाला पत्ता सांगितला जाईल. तुम्ही या ठिकाणी पण पत्ता पाहू शकतात. त्या पत्त्यावर जाऊन तुमचं जेही काम असेल, जेही अडचण असेल तुम्ही या ठिकाणी करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ते बांधकाम कामगारांना त्यांचा जवळचा तालुका सुविधा केंद्राचा पत्ता पाहता येणार आहे. नक्कीच तुम्हाला मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामधले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण की बांधकाम कामगाराच्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर भेटत असते. तर बांधकाम कामगाराचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत. त्यामध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी असेल, नवीन नोंदणी कशी करायची 2025मध्ये, बांधकाम कामगाराचं रिन्युअल कसं करायचं 2025मध्ये, बांधकाम कामगाराच्या गृहोपयोगी संच आहेत, गृहोपयोगी संचाचा लाभ कसा घेता आहे, त्यानंतर बांधकाम कामगाराचे स्कॉलरशिपचे पैसे जर पेंडिंगमध्ये पडले असतील किंवा बांधकाम कामगाराचे पैसे आले नसतील तर ते कशा लवकरात लवकर येतील, बांधकाम कामगाराचं काही चुकीचं हे बँक अकाउंट असेल तर ते चुकीचं बँक अकाउंट तुम्हाला दुरुस्त कशा प्रकारे करायचं आहे, किंवा बांधकाम कामगाराचं या ठिकाणी फॅमिली मेंबर ज्या ठिकाणी ॲड करायचे आहेत ते कसे ॲड करायचे, अशा अनेक व्हिडिओ आपल्या बांधकाम कामगाराचे भरपूर व्हिडिओ आपल्या ह्या YM मराठी ह्या यूट्यूब चॅनलवरती बनवलेल्या आहेत आणि संपूर्ण तुमची माहिती घेऊ शकतात. तर त्यामुळे तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला एक लाईक करा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुमचे काय प्रॉब्लेम आहेत. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करूयात. मित्रांनो, तुम्हाला चांगली माहिती आवडली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.